नमस्कार, राधिकाज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आजच्या रेसिपीमध्ये मी सकाळच्या नाश्त्यासाठी एक हेल्दी रेसिपी बनवणार आहे. ती म्हणजे मखाना उत्तप्पा. अगदी झटपट तयार होते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते. तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते. तर यासाठी मी सगळ्यात अगोदर एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये 2 कप मखाना टाकायची. हा मखाना भाजून वगैरे घेतलेला नाही आहे, तसंच यामध्ये थोडासा बारीक फिरवून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने बारीक केला की नंतर यामध्ये 1 कप स्वच्छ धुतलेले पोहे टाकायचे. आता हे मिक्सरमध्ये खूप जास्त झालं आहे, तर यामधला अर्धा आपण काढून घेऊया आणि हे 2 वेळेस अर्ध अर्ध करून आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेऊ. त्यानंतर मी अर्धा कप दही घेतलं आणि यातलं अर्ध्या कपामधलं सुद्धा अर्ध दही मी यामध्ये टाकते आणि बाकीचं अर्ध दही पुढच्या जे भांड्यामध्ये आपण हे बारीक करू त्यामध्ये टाकूया. नंतर यामध्येच थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे हे एकदम बारीक करून घेतलं आहे. खूप जाड नाही ठेवायचं, एकदम बारीक वाटून घ्यायचं. तर या ठिकाणी सगळे मखाना आणि पोहे एकदम बारीक वाटून घेतलेले आहे. खूप छान बॅटर तयार झालंय, पण हे अजून खूप घट्ट आहे, तर यामध्ये आपण थोडं अंदाजाने पाणी टाकणार आहोत. पण त्या अगोदर मी यामध्ये आणखी एक इन्ग्रेडियंट ॲड करणार आहे. तर इथे मी 1 कप रवा घेतलाय, तर त्यामधला थोडासा रवा बाजूला ठेवते. म्हणजे मी पाव कप रवा यामध्ये टाकलाय आणि त्यानंतर गरजेनुसार थोडं थोडं करून पाणी यामध्ये टाकते. रवा आणि पाणी टाकल्यानंतर हे सगळं आता चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे सगळं चांगलं मिक्स झाल्यानंतर मी हे झाकून 15 ते 20 मिनिटासाठी बाजूला ठेवणार आहे. कारण आपण यामध्ये रवा टाकलेला आहे, तर तो रवा चांगला भिजण्यासाठी त्याला थोडासा 15-20 मिनिटं ठेवावं लागेल. तर हे अजूनसुद्धा थोडंसं घट्ट वाटतंय आणि रवा फुगल्यानंतर हे आणखी घट्ट होईल. तर यामध्ये पुन्हा एकदा थोडं थोडं पाणी टाकून घेऊ आणि तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने अंदाजे पाणी टाकावं लागेल, तेव्हा लक्षात येईल. नंतर यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकते. तर सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे. आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि 15 ते 20 मिनिटं, जास्तीत जास्त 20 मिनिटं हे झाकून ठेवूया. आणि 20 मिनिटं झालेली आहे. आता यावरचं झाकण काढून घेते. तर हे बघा, रवासुद्धा आपला मस्त भिजलेला आहे. पुन्हा एकदा हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ आणि यानंतर यामध्ये आपल्याला थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आहे. तर अगदी चिमूटभर बेकिंग सोडा यामध्ये टाकते. त्यानंतर मी इकडे थोडीशी हिरवी मिरची बारीक कट करून ठेवली होती, ती सुद्धा यामध्ये टाकते. आणि इकडे मी थोडासा टोमॅटो, कांदा आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक कट करून ठेवलेली आहे. ती आपल्याला नंतर यूज करायची आहे. आणि तुम्हाला जर मिरचींचे तुकडे आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये मिरची बारीक वाटून सुद्धा टाकू शकता. आता हे सगळं चांगलं मिक्स झालंय, तर याचा उत्तप्पा बनवायला घेऊया. पॅन चांगला गरम झालेला आहे, त्यावरती थोडंसं तेल टाकते, 4-5 थेंब आणि यावरती आपण आता हे बॅटर टाकूया. आणि बॅटर टाकल्यानंतर हे खूप जास्त फिरवायचं नाही, थोडं जाडच ठेवायचं. नंतर यावरती मी बारीक कट केलेला कांदा टाकते आणि उत्तप्प्यावरती कांदा टोमॅटो थोडासा जास्त असला तर उत्तप्पा चवीला आणखी छान लागतो. त्यानंतर बारीक कट केलेला टोमॅटो सुद्धा यामध्ये टाकला आणि बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूया आणि गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा उत्तप्पा भाजून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो सगळं टाकल्यानंतर उचटणीने वरतून असं हलकं हलकं प्रेस करायचं आणि नंतर यावरती झाकण ठेवायचं 1 मिनिटासाठी. 1 मिनिटानंतर झाकण काढून घेते. हे बघा, वरची पूर्ण बाजू सुकली आहे. आता यावरती मी थोडं थोडं तेल टाकते
आणि तेल टाकल्यानंतर ही बाजूसुद्धा आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे. या ठिकाणी आपला उत्तप्पा सुद्धा मस्त भाजलेला आहे दोन्ही बाजूने. आता हे काढून घेते आणि दुसरा उत्तप्पा सुद्धा मी बनवून दाखवते. तर पॅनमध्ये पुन्हा एकदा थोडंसं तेल टाकलं आणि यावरती आता बॅटर टाकूया. तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने झटपट उत्तप्पे तयार करून बघा. आणि मखाना आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, खूप बेनिफिट्स आहे त्याची. तर तुम्ही मखाण्याचा खाण्यामध्ये अशा पद्धतीने सुद्धा वापर करू शकता. आणि हे मखाण्याचे उत्तप्पे हेल्दी तर आहेच, पण यासोबत हे चवीला सुद्धा खूप छान लागतात. तुम्ही एकदा हे उत्तप्पे बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. किंवा तुमच्याकडे नाश्ता करत नसतील तर तुम्ही हे लंचमध्ये सुद्धा खाऊ शकता. आणि इकडे आपला जवळपास दुसरा उत्तप्पा सुद्धा भाजत आलेला आहे. तर दुसरा उत्तप्पा सुद्धा भाजलाय. तर आता तो सुद्धा काढून घेते. आणि या उत्तप्प्यासोबत खाण्यासाठी तुम्ही ओल्या नारळाची चटणी किंवा पुदिन्याची चटणी किंवा दहीची चटणी सुद्धा तयार करू शकता. पण मी या ठिकाणी साधं दही घेतलं, त्यावरती थोडंसं लाल तिखट टाकलं आणि थोडासा ऑरिगॅनो टाकला. आणि आता हा उत्तप्पा बघा किती छान झालाय, अगदी कापसासारखा झालाय, मस्त मऊ लुसलुशीत. हे बघा, एक तोडून सुद्धा दाखवते, अगदी ब्रेड सारखा वाटतोय. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत.